नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू च्या याद्या लागलेल्या आहेत. 71,000 लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 71,000 लोकांना हे प्रिफरन्स आलेले आहेत आणि 71,000 लोकांना याच्यामध्ये संधी मिळणार आहे विथ इंटरव्ह्यू. तुम्ही पाहू शकता इथं स्क्रोलिंग होतंय मुलाखतीसह आणि त्याची पुढील प्रोसेस काय आहे, डेट कोणत्या कोणत्या महत्वाच्या आहेत आणि तुम्हाला काय करायचं इथून पुढे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. TIT फेज 2 अंतर्गत शिक्षक पद भरतीसाठी मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 25/6/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. आमच्या मॅडमला सुद्धा 10 संस्था आलेल्या आहेत मित्रांनो, वेगवेगळ्या ठिकाणी. माझ्या गावाच्या जवळची, अगदी जवळची सुद्धा संस्था आलेली आहे. आता आमचा विचार बदलू शकतो बरं का. आणि 9वी-10वी साठी सगळ्या संस्था आलेल्या आहेत आणि मॅथ सायन्स साठी सगळ्या संस्था आलेल्या आहेत. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की मॅडमला किती मार्क आहेत, तर पहा मित्रांनो, मॅडमला जर विचारलं तर एक साधारणपणे 120 मार्क आहेत आणि 120 मार्क सिलेक्शन मध्ये मॅथ सायन्स मध्ये त्यांचं ऑलरेडी विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन झालेलं आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन 6वी-8वीला सिलेक्शन झालं असलं तरी 9वी-10वी साठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. म्हणजे विशेष बाब म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, जे की तुम्हाला जर खाल्ल्या वर्गाला सिलेक्शन झालं असेल तर विथ इंटरव्ह्यू मध्ये वरल्या वर्गाला सिलेक्ट झालेला असणार आहात तुम्ही. म्हणजे हे सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरत असतं. तर बघा, प्रिफरन्स निवडताना काय काय गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्या तुम्हाला माहित असणं सुद्धा गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण योग्य माहिती आणि विद्यार्थ्यांना एक वेगळं प्रेरणा देण्याचं चॅनल आपलं काम करत असतं मित्रांनो, लक्षात घ्या. पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पहिल्या टप्प्यामध्ये 21,678 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारातील पदभरतीची कारवाई करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे सर्व पद भरले. आता लक्षात घ्या, आता विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू सर्वांना बोलवलेलं आहे. याच्यात परत अजून रिक्त राहतात, याच्यात अजून कन्व्हर्टेड राऊंड होण्याची शक्यता आहे. हा रेग्युलर राऊंड आहे, अजून एक कन्व्हर्टेड राऊंड मध्ये एक फायनली तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू एकदाच लागून जाईल. आता दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीसह पदभरतीची कारवाई करण्यासाठी व्यवस्थापनाला मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णय 7/2/2019 मध्ये एकूण 30 गुणाची तरतूद करण्यात आली. पात्र उमेदवाराची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्था अंतर्गत विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात येत होती. अशा परिस्थितीत शिक्षक पदभरतीमध्ये एकवाक्यता आणि युनिफॉर्मिटी साधण्याच्या दृष्टीने उमेदवाराचे योग्यरित्या मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धती SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अवलंब करणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता हे जे काही स्टँडर्ड आहे, आता पद किती भरले हे बघा. मुलाखतीसह शिक्षक पद भरतीमध्ये इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी, इयत्ता 9वी ते 10वी, इयत्ता 11वी ते 12वी अध्यापक विद्यालय व गटातील शिक्षण सेवकाच्या शिक्षकांच्या 8,556 रिक्त पदाच्या पदभरतीसाठी उमेदवारांना दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन बघा किती लोकांना बोलवण्यात आलेलं आहे हे सांगितलं इथे. बघा इथं की एकूण लोक आहेत बघा 71,802 लोक. मित्रांनो, 2,10,000 लोकांनी नोंदणी केली. त्यापैकी विदाऊट इंटरव्ह्यू लोकांचं काही सिलेक्शन झालं. आता विथ इंटरव्ह्यू म्हणजे बऱ्याच लोकांना प्राधान्यक्रम आलेले आहेत. आता मुलाखतीला जात असताना काय करणं गरजेचं आहे यावर आपण भाष्य करू. मुलाखतीला जाताना एकदम टॉप लेवलचं व्यक्तिमत्व घेऊन जाणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर मुलाखतीमध्ये ऑन कॅमेरा मुलाखत चालू आहे का हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एकाच 10 पदसंख्या बोलवलेली आहे. आपल्याला 1, 2, 3, 4 संस्थेवर जर मुलाखतीसाठी आलं तर आपल्या गावाजवळची मुलाखत कुठे आहे बाबा, गावाजवळी आपल्याला सोयीस्कर ठरते, तिथे मुलाखत तुम्हाला द्यायची आहे. तिथे गेल्यानंतर व्यवस्थितरित्या त्यांनी विचारलेल्या प्रश्नाकडे जबरदस्तरित्या उत्तरे दिले पाहिजेत. आणि जो काही त्या पलीकडचा भाग आहे तुम्हाला मला सर्वांनाच माहित आहे.
त्या कॅपॅसिटीनुसार जर विचारात घेतलं तिथे कडक कारवाईने स्पष्ट शब्दात उत्तर, असं बी गेलं तसं बी गेलं, व्यवस्थितरित्या आपण एकदम काटेकोरपणे. मित्रांनो, असा गैरसमज करून घेऊ नका की सगळ्या संस्थेमध्ये पैसे मागतात. कुठे कुठे लक्षात घ्या, विद्यार्थीच येत नाही, त्यावेळेस तुमची भूमिका कडक असली पाहिजे आणि तिथे तुम्हाला सिलेक्ट होता येतं. थोडस विचारपूर्वक आणि व्यवस्थितरित्या जावा. याच्याबद्दल निगेटिव्ह तुमच्या मनामध्ये ठेवू नका कोणतीही गोष्ट. आणि समाज माध्यमावर बरेच लोक हे चर्चा करतात, 20 लाख ठरला, 25 लाख ठरला, 10 लाख ठरला, 8 लाख ठरला. अजिबात. मी माझे बरेच मित्र एकही रुपये न देता सुद्धा विथ इंटरव्ह्यूला सिलेक्ट झालेले आहेत मित्रांनो. त्यामुळे हे जे काय आलंय ते जबरदस्त तुम्ही त्याला फेस करा, व्यवस्थितरित्या फेस करा. कारण आपल्याला मार्क कमी होते म्हणून विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये बसलो नाही, आता आपण विथ इंटरव्ह्यू मध्ये बसलोय. तर विथ इंटरव्ह्यू मध्ये जाताना व्यवस्थितरित्या जावा. आता आम्ही पण सुद्धा बघा, लक्षात घ्या, आता आमचा विषय काय, आमचं ऑलरेडी कोल्हापूरला सिलेक्शन झालेलं आहे, पण आमच्या गावाकडच्या म्हणजे गावाजवळच्या संस्था विथ इंटरव्ह्यूला आलेले आहेत, विथ इंटरव्ह्यूला आलेले आहेत सर्व. त्या इथे कोल्हापूरला 6वी ते 8वी या वर्गासाठी झालेला आहे. आणि इथे जर विचारात घेतलं विथ इंटरव्ह्यूला 9वी 10वी चे स्कूल आहेत, 9वी 10वी चे स्कूल आहेत. म्हणजे मित्रांनो, इथला ग्रेड पे इकडल्या ग्रेड पे पेक्षा जास्त असणार आहे, पगार जास्त असणार आहे, गावाच्या जवळ असणार आहे. त्यामुळे इथे सुद्धा आम्ही या दोन्ही ऑप्शन पैकी एक ऑप्शन निवडू शकतो आणि भविष्यात बाबा गावाच्या जवळ सुद्धा राहता येईल. कारण बदल्या नाहीत, विभाग वाईजच बदल्या आहेत, म्हणजे त्या त्या विभागातच तुमची बदली होते, इतर कुठेही होत नाही. त्यामुळे जी काही रिस्क घ्यायची ती आता आम्ही इथे घेऊ शकतो. म्हणजे आमचं इथे पण सिलेक्शन आहे कोल्हापूरला, इथे पण सिलेक्शन आहे. इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले, आता इथे सुद्धा आम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाईड करणारच आणि जे सोयीस्कर पडेल, जिथे आम्हाला योग्य वाटेल ते आम्ही स्वीकारणार. म्हणजे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने विचार करून प्रेफरन्स देणं आवश्यक असतं. तुमच्या सोयीस्कर जिथं जायचंय तिथंच आपण प्रेफरन्स देणं आवश्यक असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सिलेक्ट झालं विदाऊट इंटरव्ह्यू, आम्हाला एकच स्कूल आलं, हे सिलेक्शन झालं. पण आता विथ इंटरव्ह्यूला कसं केलं बघा, लक्षात घ्या, आम्ही सगळ्या एडेड संस्था निवडल्या. आले होते 1024 संस्था. किती आल्या होत्या? 1024. आता 1024 संस्था आल्या असताना निवडत असताना कोणत्या गोष्टी निवडायच्या, जिथं जाणं आपल्याला शक्य आहे तेच निवडणं गरजेचं आहे. बरेच लोक काय करतात, 1024 ला सुद्धा टिक करतात सगळेचे सगळे आणि तिथेच फसतात. अनएडेड येतात, मग तुम्हाला अनएडेड मध्ये संधी भेटल्यानंतर अनएडेड मध्ये तुमचा पगार पार्शियली असतो, बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा जो गेम आहे तो गेम तुम्हाला समजला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आपली दानत आहे का नोकरी करण्याची, त्या ठिकाणी जाऊन हे पाहणं गरजेचं आहे. त्या शहरात राहणं शक्य आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपलं फॅमिली सेटल आहे, फॅमिलीच्या विदाऊट फॅमिली आपण तिथे राहू शकतो का, या सर्व गोष्टीचा विचार करावा लागत असतो मित्रांनो. आता या 9वी 10वी साठी आम्हाला आल्या 10 संस्था. संस्था किती होत्या? 1024 होत्या. त्यापैकी 10 संस्था आल्या. अगदीच घराच्या 10-12 किलोमीटरवरील एक संस्था आल्या मित्रांनो. आता त्या संस्था चालकाची पर्सनली ओळख सुद्धा आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये पाहता येईल. आता जाणे, तिथे सुद्धा इंटरव्ह्यू देणे आणि इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जे काय घडेल ते बघणे, पुढली फेस करणे, जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करणे, हे आपलं काम आहे मित्रांनो. लक्षात घ्या, हे प्रामाणिकपणे काम पूर्ण करणं आपलं आवश्यक आहे. आता हे विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूचा हा जो काही फंडा असतो तो फंडा समजून आला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपला तिथे सुद्धा फायदा होत असतो. म्हणजे मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय या ज्या काही पर्याय आहेत ते निवडताना काय काय गोष्टी खूप महत्वाच्या असतात, त्या गोष्टी तुम्ही जाणून घेऊन अभ्यास करूनच करावा लागतो. आमच्यासारखे युट्यूबर काही लोक म्हणतात, दे रे, आले तेवढे देऊन टाक रे, असं नाही. जे काय आहे, जिथे जाणं शक्य आहे तेच देणं गरजेचं आहे. तुम्हाला जाणं शक्य नाही तिथे दिलात तर तुम्हाला भविष्यामध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा फंडा गरजेचा आहे. निवड प्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा, त्यांच्यासाठी आहे. निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे अर्ज करता येईल. उमेदवारांनी तक्रारबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्र सोबत जोडावेत. शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावर निराकरण न झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यासह व शिक्षण अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारी अर्जासह
अपील अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंब करू नये. शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीसह या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरी देखील या संदर्भात अभियोगताधारकाच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समितीसाठी हे दिलेले आहे मित्रांनो पवित्र पोर्टलने. आणि शेवटी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवाराला शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. निवडीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्याला शिक्षण विभागाने सुद्धा शालेय शिक्षण विभागाने सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि ही प्रोसेस तुम्ही व्यवस्थित रित्या हँडल करा. काही अडचण असेल तर मला कॉल करायला हरकत नाही. आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओसाठी आपलं एक लाईक आणि एक कमेंट महत्वाचे आहे. कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.